360 डिग्री मध्ये खेळण्याची क्षमता आहे आणि या मॅच मध्ये लईत आहेत तेजस ठाकरे आपण पाहतोय. तर यावेळेस मात्र आक्रमण केलं स्क्वेअर क्षेत्रामध्ये आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. तेजस ठाकरे यांच्या बॅट मधून 2 चौकारानंतर आलाय षटकार पाहायला मिळते तेजस ठाकरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि धावपलकावरती धावा आहेत 29 धावा धावपलकावरती आहेत. आणि साई कोंडिलकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणखी एक षटकार आला तर 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पुढचा बॉल आणखी एकदा आपण पाहतोय फाईन क्षेत्रामध्ये. तेजस ठाकरे यांचा फेवरेट फटका आहे आणि बॉलला पाठवलंय फाईन क्षेत्रामध्ये सिक्सर. 200 रुपयाचं बक्षीस तर असणार आहे साई कोंडिलकर यांच्या माध्यमातून आणि 1000 रुपयाचं बक्षीस 500 रुपयाचं बक्षीस असेल. लगातार 3 षटकारांसाठी आपण पाहतोय. षटकार लगातार 3 जर आले तर आपण पाहतोय 2000 रुपयाचं बक्षीस नरेश ठाकरे यांच्या माध्यमातून देखील असणार आहे. आणि 1000 रुपयाचं बक्षीस आपण पाहतोय सौरभ लाड यांच्या माध्यमातून देखील असणार आहे. तर इथे संधी आहे आपण पाहतोय तेजस ठाकरे यांच्याकडे. लगातारचा तिसरा षटकार येईल का? यावेळेस देखील बॉल लॉफ्ट केला आपण पाहतोय. गॅप मध्ये बॉल आहे आणि बॉल आउट ऑफ द पार्क गेलाय. लगातारचे 3 षटकार आपण पाहतोय या ठिकाणी आलेत तेजस ठाकरे यांच्या बॅट मधून. आणि कमालीची फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळाली. 200 रुपयाचं बक्षीस तर आमच्याकडे जमा झालेलं आहे. नरेश आपण देखील या ठिकाणी पैसे जमा करायचे आहेत. विनंती आहे नरेश ठाकरे 2000 रुपये आपण जमा करा. लाड साहेबांकडून 1000 रुपये.